हे सरकार आम्हाला जगू देत नाही, त्यामुळे आम्ही निघालोय खाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. काय करायचं आम्हाला? स्वाभिमानी शेतकरी सरकार आम्हाला जगायचं नाही आता. स्वाभिमानीला दोन नाणे चालू झाले या ठिकाणी. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नदीमध्येच उडी मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आणि शेतकऱ्यांना खरं तर आम्ही जलसमाधी गेलोय. जलसमाधी जर या सरकार आमचं ऐकत नसेल, याने जर आम्हाला मोडून काढायचं जर कारस्थान करते तर आम्ही आज जलसमाधी घेणार. ऐका शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो अतिशय नकारार्थी महामार्ग आहे, समांतर महामार्ग आहे. मुळात या रस्त्यासाठी एक अफवा पसरली जाते की इथे 4-5 येणार आहेत. मुळात रत्नागिरी नागपूरच्या रस्त्याला 4 याची अजून घोषणा नाही, ती अजून पूर्णता नाही. 5 काय नेमके आता तुम्ही काय आंदोलन या ठिकाणी करत होता? आम्ही नद्या मारून उडी मारून आमचं जीवन संपवायचं आहे. 100% आम्हाला जीव देणार आम्हाला यात धन्यता वाटते. हे सरकार जर आमचं ऐकणार नसेल आणि आम्हाला या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून हिने जर आम्हाला या पुलाखाली आणि पुराखाली जर आम्हाला मारणार असतील तर आम्ही ह्या पंचगंगेच्या पुलावरून आताच उडी देऊन आम्ही आता आमचं या ठिकाणी जीवन संपवणार आहे. शासनाला आमची गरज नाही आहे, शासन आमच्या जीवावरती आलेलं आहे, तरी आम्ही आता पुलावरून उडी मारून. हे सगळे आंदोलक आपण बघताय या ठिकाणी पुलावरून उडी मारण्याचा खरं तर प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात. खरं तर हा निषेध जो आहे तो शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. मात्र जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भातली घोषणा केली जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असं या ठिकाणी सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे. या सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. उडी मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्यांच्याकडून खरं तर केला जातोय. मात्र या सगळ्यांनाच आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कुठल्या पद्धतीनं प्रयत्न जरी केला तरी आज किमान 10-20 लोक या नदीमध्ये उड्या मारतील आणि आत्महत्या करतील. खरं तरी बघितलं तर आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे आणि ते रास्ता रोको आंदोलन सुरू असताना दुसरीकडं अशा पद्धतीनं कुठल्याही शेतकऱ्याला ज्या महामार्गाची गरज नाही आहे तो महामार्ग या ठिकाणी केला जातोय. आणि म्हणूनच या निषेध म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांकडून महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे. आणि दुसरीकडं अशा पद्धतीचे काही शेतकरी जे आहेत ते देखील उडी मारून आम्ही आमचं जीवन संपवू असं सांगतात. कारण जे आमच्याकडे जेवढी जमीन आहे ती जमीनच खरं तर या सगळ्या महामार्गामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे आम्हाला जगण्याचा काय अर्थच नाही, अशा पद्धतीची ह्या सगळ्यांची भूमिका आहे. म्हणूनच हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी नदीमध्ये उडी मारून खरं तर या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्यांनाच आता ताब्यात घेतलेला आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.